दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। मागील काही दिवसापूर्वी ईश्वरनगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे रात्रीच्या वेळी एक मोटारसायकल चोरीचा आणि एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख आणि त्यांचं तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार बापू साठे, पोलीस शिपाई सुभाष मुंडे, पोलीस शिपाई वसीम शेख, पोलीस शिपाई सैपन सय्यद असे मिळून सोलापूर शहर परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तसंच बातमीदारामार्फत माहिती काढून गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते। त्यांना मिळालेल्या माहितीनुसार शुभम अशोक मडिवाळ वय 20 वर्ष, सध्या राहणार 1 नंबर कॉलनी, 1 नंबर लेन, टेकवडे पेट्रोल पंपामागे, आकाशवाणी हडपसर पुणे, कायम राहणार हनुमान मंदिराजवळ, दोड्डी रोड कुंभारी, यास महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड सोलापूर येथील रस्त्यावरून 20 एप्रिल रोजी 2:05 ताब्यात घेतलं। तेथे आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ रोख रक्कम 25,000 रुपये आणि एक सोन्याचा बदाम मिळून आला। तसंच त्याच्याजवळ 2 मोटारसायकल मिळून आल्या। त्याबाबत त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यानं घरफोडीचा 1, मोटारसायकल चोरीचे 2 असे एकूण 3 गुन्हे कबूल केले। यामधील आरोपी शुभम अशोक मडिवाळ याच्याकडून घरफोडीचा आणि 2 मोटारसायकल चोरी अशा 3 गुन्ह्यातून चोरीला गेलेला मुद्देमाल, अर्धा ग्राम सोन्याचे दागिने, 25,000 रुपये रोख रक्कम, 2 मोटारसायकल असा एकूण 95,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, शुभम मुंडे, सैपन सय्यद, पोलीस शिपाई सतीश काटे, सायबर शाखेकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।